छोटे सुस्तावलेत. तो वॉर्मअप चालू करा. पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. डॉट बॉल. इथे आपण पाहतोय आपण स्टामिंग झालाय. उमेश भुरे चेंडूच्या खाली गुरुनाथ आहे आणि उमेश भुरे याची विकेट इथे मिळालेली आहे. बिग ब्लो एक मोठा हादरा इथे दिलेला आहे अब्बू स्पोर्ट्स खार्डी या संघाला. गायत्री माता ससुवाडा आपण पाहतोय सध्याच्या घडीला चांगल्या टच मध्ये आहे. चांगला फॉर्म ते दर्शवलेत. उमेश बाजाळ नव्याने बॅटर संदेश वाघे हा मैदानाच्या आतमध्ये इन होताना दिसतोय. बघा खूप चांगला फटका केला मात्र शतरक्षक आहे तिकडे. खूप चांगला झेल पकडला आणि हा जल्लोष आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. विकेट डाऊन. संदेश आला आणि संदेश गेला. गोल्डन डकचा शिकार होत असताना संदेश वाघे हा फलंदाज. देवीदास येतोय. देवा जाधव. ते पाहतोय फक्त हलक्या चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न केला कारण 2 विकेट्स बॅक टू बॅक गेलेल्या आहेत. कुठल्या प्रकारे ते धोका घेण्याचा प्रयत्न होत नाहीये देवाकडनं कारण उमेश आणि संदेश हे स्वस्तात बाद झालेले आहेत. अर्थपूर्ण मॅच दोन्ही संघासाठी आपण पाहतोय. इथे देखील हलक्या हाताने हा चेंडू इथे खेळून काढलाय. सॉफ्ट हँडने इथे आपण पाहतो हा चेंडू खेळून काढला गेला होता. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचते तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली होती. एका धावाने धावसंख्या इथे जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 2 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 2 धावा आपण पाहतोय. संदेश वल्वी खूप चांगली कामगिरी करतोय आपल्या संघाकरता. आदेश आहे. इथे देखील आपण पाहतोय सॉफ्ट हँड पुन्हा एकदा चेंडू लिखून काढला. स्ट्राईक रोटेट झाली आणि एक धाव इथे देखील पूर्ण झालेली आहे. षटकाची समाप्ती झाली आणि इथे आपण पाहतोय पहिले षटक हे समाप्त झालंय. धावसंख्या फक्त आणि फक्त 3 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी उमेश निलेश आणि देवा यांनी केली होती. मात्र या मॅच मध्ये कुठेतरी त्यांना थांबवून ठेवलेला रोखून ठेवलेला आहे. अब्बू स्पोर्ट्स खार्डी आणि गायत्री माता ससुपाडा असे 2 संघादरम्यान आपण मॅच पाहतोय.
पहिलं षटक संपलंय, आणखी 2 षटकाचा खेळ बाकी राहिलाय. या 2 षटकानंतर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर साई माऊली कारखानपाडा आणि जीवदानी स्पोर्ट्स नागले दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. 3 ओव्हर नंतर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ हा करणार आहोत. लेग एस्टेज सोडून जाणार हा चेंडू पंचांनी दर्शवलाय व्हाईट बॉल. दीपेश वल्वी आता हे दुसरं षटक हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅकवरती आलेला आहे. व्हाईट बॉलने इथे सुरुवात त्याने केली. एक्स्ट्रा रन्स आपण पाहतोय धाव फलकावरती लागत असताना. खूप चांगला फटका देखील आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण किशोरकडनं पाहायला मिळालंय. पैकी थोडीशी खराब झाली. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक आला होता तिकडे आणि एकाच धावेवरती तिकडे देखील समाधान मानावं लागलंय. संतांनी सावध सुरुवात आपण पाहतोय इथे झालेली आहे अबू स्पोर्ट्स खार्डी संघाची. कारण पहिले 2 विकेट लवकर आलेत आणि त्यानंतर थोडंसं दडपण आता वाढलेलं आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या बाहेर हा चेंडू होता आणि पंचाने दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. व्हाईट बॉल आपण पाहतोय. प्रवीणजी सुतार आणि संतोषजी कोम या ऑफिशियल आहेत. पहिले 2 दिवस आपण पाहतोय देवानंद वल्वी मॅन फ्रॉम नागले, नंतर हितेश गणेशकर आपल्याला ऑफिशियल पाहायला मिळालेत. ते आपण पाहतोय ऑफ ड्राईव्हचा फटका इथे खेळला गेला. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का तर नाही. एकाच धावेवरती समाधान इथे मानावं लागेल. उद्याच्या दिवसामध्ये देखील आपल्याला हितेश आपल्याला ऑफिशियल पंचांची भूमिका पार पाडताना पाहायला मिळतील. इथे जोरघास मारण्याचा प्रयत्न बॅटचा हेज लागलेला आहे आणि हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. स्ट्राईक रोटेट होणार आहे आता. आणि ते पाहतो एक सिंगल धाबाडी धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचलेली आहे. बॉल टाकून झालेत 3. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. खूप चांगला फटका ते केला, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलेला आहे. आणखीन एक विकेट्स आपण पाहतो ते डाऊन झालेले आहे. निलेश जाधव फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर स्वप्नील येतोय. स्वप्नील वाघे विष्णू वाघे यांचे सुपुत्र आपण पाहतोय स्वप्नील. शॉट ऑफ लेंथ खूप चांगला चेंडू. धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धावसंख्या पूर्णपणे स्थिरवलेली आहे 8 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. लास्ट बॉल. इथे बाजूने मारायचं होतं ऑन साईडला
मात्र चेंडू पिच वरतीच राहिलेला आहे आणि हा चेंडू निर्धाव येतोय. षटकाची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 8. हॅलो. तर सन्माननीय सुनीलजी पागी साहेबांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आहेत. आपण पाहतो सुनीलजी पागी आणि त्यांचे ते आगमन झाले. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम. वाटते कृष्णाजी लोखंडे जर आले असतील तर मी त्यांना देखील विनंती करतोय आमच्या व्हीआयपी कक्षेमध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. कृष्णाजी लोखंडे जर आपण आला असाल तर आपण आज विनंती करतोय आमच्या व्हीआयपी कक्षेमध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सुनीलजी पागी आत्ताच त्यांचं आगमन झालेलं आहे. आपण आला सर तर आमच्या व्हीआयपी कक्षेमध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. असं आपण पाहतोय की एक निर्धाव चेंडू इथे टाकला गेलाय. इथे आपण पाहतोय शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागलाय. थोडीशी खराब कामगिरी इथे राहिलेली आहे देवीदास याची. बघा उमेश बाद झाल्यानंतर कुठल्याही फलंदाजाने इथे धावफलकावरती धावा लावण्याचा प्रयत्न केलेला नाहीये आणि भरपूर कमी धावा या धावफलकावरती लागताना दिसत आहेत. धावसंख्या आपण पाहतो 9 रन्स ऑन दी बोर्ड लागलेल्या आहेत. इथे देखील सर्गास मारण्याचा प्रयत्न, बॅट बॉल इथे देखील संपर्क झालेला नाहीये आणि आणखीन एक चेंडू आपल्याला निर्धावच्या स्वरूपात येताना दिसतोय. खूप चांगली कामगिरी गोलंदाज किरण मसे याच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. इथे कट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क इथे देखील झालेला नाहीये. थोडीशी निराशा देवीदासच्या चेहऱ्यावर देखील पाहायला मिळते. त्याला देखील माहिती आहे की धावा लागलेल्या नाहीयेत, धावा येणं फार गरजेचं आहे आणि इथे आपण पाहतोय की सातत्याने निर्धाव चेंडू इथे येताना दिसत आहेत. चला कॅप्टन या लवकर. आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज इथे बाद झालेला आहे. आता मनोहर येतोय न्यू बॅटर. धावसंख्या आपण पाहतोय पूर्णतः स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती मनोहर बसवत न्यू बॅटर इन झालेला आहे. असं वाटलं होतं की अब्बू स्पोर्ट्स खार्डी संघ एक चांगले धावसंख्या धावफलकावरती लावेल, मात्र तसं काही झालेलं नाहीये. उमेश भोरे बाद झाल्यानंतर सर्व खेळाडू इथे कमी पडले आहेत. साईमावली कारखानपाडा आणि नागले संघाचे संघनायक आलेले आहेत. तेव्हा पाहतो चेंडू हवेमध्ये रोहन शतरक्षक तिकडे पोहोचले होते, मात्र आदेशाचा कॉल होता आणि किशोर त्याच्या मध्यस्थ आलेला नाहीये आणि आपण पाहतो एक चांगला झेल तिकडे पकडलाय. षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो धावसंख्या झालेली आहे 9. 10 धावांचं माफक आव्हान इथे ठेवलं गेलंय.
चिठ्ठीचा ड्रॉ केला जाईल. राकेशजी वनगा यांच्या शुभ हस्ते आपण इथे चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. दोन चिठ्ठ्या उचलल्या जातील. एक चिठ्ठी राहील त्या संघाला बाय असेल. दोन चिठ्ठ्या उचलल्या जातील. एक चिठ्ठी जी राहील तर पाहूया कुठल्या संघाचं नशीब इथे उजळलेलं आहे. तर इथे चिठ्ठी निघालेली आहे, विजय संघाची चिठ्ठी निघालेली आहे आणि त्यांच्या समोर संघ आहे नागले म्हणजे साई माऊली कारखरवाडा या संघाला इथे बाय असेल. तर सन्माननीय कृष्णाजी लोखंडे साहेबांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षेमध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आज त्यांचा संघ आपल्याला इन ऍक्शन इथे पाहायला मिळतोय आणि त्यांच्या संघाला आता पुढे साल मिळाला आहे, बाय मिळालेली आहे आणि सध्या तरी भरपूर खुश आहेत. एक चर्चा इथे आपण वाद केली जाते. सध्या कृष्णाजी लोखंडे मला वाटतं कोचची भूमिका ते पार पाडतायत. सध्या आपल्या संघासोबत ते जॉईंट आहेत. नक्कीच आपल्यासोबत देखील ते जॉईंट होतील. चला जाऊया मॅचच्या दिशेने. एका बाजूने आपण पाहतो गायत्री माता ससूपाडा आणि अब्बू स्पोर्ट्स खार्डी. एक माफकचं आव्हान आपण पाहतोय 10 धावांचं ठेवलेलं आहे. दहा धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 18 चेंडूमध्ये पहिल्या षटक हाताळण्यासाठी पाहिलं तर आपण उमेश भुरे यांना पाहतोय. आदेश स्ट्राईकला असतील. नॉन स्ट्राईकला किरण. पहिला चेंडू पाहिला तर सिंगल साठी गेला. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला एका धावेसाठी. सिंगल धावेने पाहिलं तर श्रीगणेश झालाय. संघाचा खाता ओपन झालाय. अकाउंट ओपन होतोय या एका धावेने. बघा सिंगल वरती आता जास्तीत जास्त भर देणार कारण 10 धावांची आवश्यकता होती. 18 चेंडूमध्ये पहिल्याच बॉलवरती पाहिलं तर सिंगल आलाय. आता 9 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. एक छोटंसं माफक असं आव्हान ठेवलं होतं अबू स्पोर्ट्स खाडी या संघाने. यावेळेस काय फटका सजवला ऑफ साईडला स्क्वेअर कटचा फटका आपण पाहिला परंतु एक सिंगल धाव घेताना पाहतो. धावसंख्या पुसते 2 या आकड्यावरती. अबू स्पोर्ट्स खाडीचा विचार केला तर एक बलाढ्य संघ होता आणि त्या संघाला आता पूर्णपणे बॅकफुटवरती आणून ठेवलाय गायत्री ससूपाडा संघाने. ससूपाडा संघाचा विचार केला तर यावर्षीचा हंगाम पहिला तर फॉर्म मध्ये आहे. मागच्याच टुर्नामेंट मध्ये पाहिलं तर केतकी बॉईज खंडीपाड्याच्या त्या ग्राउंड वरती त्याने एक विक्रम करून ठेवला होता. दुसऱ्या नंबरचं पावशी करणार राहिला होता हा संघ. तोच संघ आपण पाहतो आता पुन्हा एकदा इन फॉर्म. यावेळेस खेळ आहे आणि काय फटका सगळा चेंडू जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतो हा चौकार. चौकार आला. या चौकाराची धावफलक जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन बोर्ड. फक्त जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता असेल. बॉल फटका चांगला आहे बा गॅप मध्ये आणि मॅच फिनिश केला स्वॅगने. सामना जिंकलाय गायत्री माता ससूपाडा संघाने आणि हल्लक 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 अबू स्पोर्ट्स खालडी संघ. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील.
या मॅचचा मानकरी मिस्टर किरण, ज्याने शेवटच्या षटकामध्ये 1 धाव खर्च केली, 2 विकेट घेतल्या